महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी हालचाल पाहायला मिळते. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे बच्चू कडू यांनी आता अधिकृतपणे शिवसेनामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत बच्चू कडू हे वन मॅन आर्मी म्हणून ओळखले जायचे. ना कुणाचा दबाव ना पक्षाचं बंधन, जे चुकीचं वाटलं त्यावर थेट आवाज उठवणं ही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला तर नक्की करून घ्या. बच्चू कडूच्या या निर्णयामागे राजकीय स्ट्रॅटेजी स्पष्ट दिसते. बच्चू कडूंनी अनेक वर्ष स्वतंत्र राहून आंदोलन केले. शेतकरी, अपंग आणि वंचित घटनांसाठी लढा दिला. पण स्वतंत्र लढायला मर्यादा असतात. मोठ्या स्तरावर निर्णय घ्यायचे असतील, धोरणांवर प्रभाव टाकायचा असेल तर मोठ्या पक्षाची ताकद लागते. हे लक्षात घेऊन त्यांनी संघटित राजकारणाचा मार्ग स्वीकारला असं म्हणता येईल. शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना आता अधिक मोठ्या प्रमाणात आपले मुद्दे मांडता येतील आणि सरकारपर्यंत पोहोचणंही सोपं होईल. शिवसेनेसाठी हा निर्णय तितकाच महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात पक्षाला ग्रामीण आणि विदर्भ भागात आपली पकड मजबूत करण्याची गरज होती. बच्चू कडू सारखा नेता जो प्रत्यक्ष जमिनीवर काम करतो, आंदोलने करतो आणि लोकांमध्ये मिसळतो, असा चेहरा मिळणं म्हणजे मोठा प्लस पॉइंट आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि काम करणारा नेता या इमेजमुळे शिवसेनेला ग्रामीण मतदारांमध्ये विश्वास वाढवण्यास मदत होऊ शकते. विशेषतः विदर्भातील राजकीय समीकरण यामुळे बदलू शकतात. बच्चू कडूंचा स्वतःचा एक निष्ठावान मतदार वर्ग आहे, जो त्यांना लढव्या, प्रामाणिक आणि थेट बोलणारा नेता म्हणून पाहतो. हा मतदार वर्ग जर शिवसेनेकडे वळला तर मतांचं एकीकरण होऊ शकतं. याचा थेट फटका विरोधकांना बसू शकतो, कारण आतापर्यंत जी मतं विभाजित होत होती ती आता एका बाजूला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रभाव या भागात वाढू शकतो. पण या सगळ्यात काही रिस्क फॅक्टरही आहेत. बच्चू कडूंची ओळख बंडखोर आणि स्पष्ट व्यक्ती अशी आहे. पक्षात गेल्यानंतर त्यांना पक्षशिस्त पाळावी लागेल आणि निर्णय घेताना पक्षाची लाईन फॉलो करावी लागेल. अशा परिस्थितीत त्यांच्या फ्री स्टाईल राजकारणावर मर्यादा येऊ शकते. तसेच शिवसेनेतील स्थानिक नेत्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, कारण प्रत्येक भागात आधीच नेतृत्वाची स्पर्धा असते. याशिवाय बच्चू कडूंच्या समर्थकांमध्ये दोन मतं तयार होऊ शकतात. काहींना वाटू शकतं की त्यांनी मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी योग्य निर्णय घेतला, तर काहींना असंही वाटू शकतं की त्यांनी आपली स्वतंत्र ओळख गमावली. त्यामुळे त्यांच्या इमेजवर याचा कसा परिणाम होतो हेही पुढच्या काळात स्पष्ट होईल. एकूण पाहता बच्चू कडू यांचा शिवसेनामध्ये प्रवेश हा फक्त एक साधा पक्ष बदल नाही, तर एक मोठा रणनीतिक मूव्ह आहे. यात संधीही आहेत आणि आव्हानही. पण एक गोष्ट नक्की, या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः विदर्भात नवीन समीकरण तयार होणार आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा प्रभाव नक्कीच दिसून येणार. तुमचं मत काय आहे याबद्दल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.